विधानसभा निवडणूक जनता व तसेच सर्व पक्ष प्रतीक्षित आहेत। विधानसभा निवडणुकीच्या 2 ते 3 महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता दिसत आहे। सर्वच पक्षासाठी अर्थात गटांसाठी आगामी विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। राज्यात कोणती युती बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे। तशी तयारीसुद्धा सर्व पक्षांकडून सुरू झालेली आहे। बैठका होत आहे, सभा जास्त प्रमाणात होताना दिसत आहे। आता या विधानसभेचा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा भाग म्हणजे जागा वाटप। याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। अद्याप कोणत्याही युतीने, महायुती असो अथवा महाविकास आघाडी, कोणीही जागा वाटपेचं गणित अद्याप स्पष्ट केलेलं नाही। जागा वाटपेची तिढा अजून कोणाचीही सुटलेली नाही। आता यावरच महायुतीकडून एक बातमी समोर आलेली आहे। महायुतीकडून बावनकुळे यांनी सांगितले की 10 सप्टेंबरपर्यंत जागा वाटप जाहीर करणार आहे, असे ते म्हणाले। आता महायुतीत कोणाला किती जागा मिळणार, वाटपेचा काय फॉर्म्युला ठरणार हे पाहणं आवश्यक ठरणार आहे। शिवसेना अर्थात एकनाथ शिंदे यांच्या गटाला व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार यांच्या गटाला व बीजेपी किती जागा मिळवणार किंवा किती जागेवर लढणार याचा उलगडा लवकरच होणार आहे। माझ्या माहितीनुसार अर्थात आमच्या सूत्रांनुसार दादा जवळपास 60 जागेवर लढण्याची शक्यता दिसत आहे व तसेच एकनाथ शिंदे यांचा गट 70 ते 75 जागेवर लढणार आहे अशी शक्यता दिसते व बीजेपी 110 पर्यंत जागा लढू शकते अशी शक्यता दिसत आहे। आता यावर लवकरच काहीतरी उत्तर मिळणार हे मात्र नक्की आहे। आता राहिली गोष्ट महाविकास आघाडीची, तर तिथेही जागा वाटपेची तिढा अजून सुटलेली नाही। अद्याप कोणतीही माहिती देखील समोर आलेली नाही। तर लवकरच महाविकास आघाडीकडून जागा वाटपेची घोषणा होईल अशी शक्यता दिसते आणि अशी अपेक्षाही आपण करू शकतो। तिथेही उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट व तसेच काँग्रेस किती जागेवर लढणार हे पाहणं आवश्यक ठरणार आहे। तर 10 सप्टेंबरपर्यंत महायुतीकडून जागा वाटपेची घोषणा होणार। तुम्हाला काय वाटते, कोण किती जागेवर लढणार? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा। धन्यवाद।